आज या ठिकाणी कोपरगाव ग्रामीण पोलीस स्टेशनचा आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना या दोन्ही पक्षांच्या वतीने माझ्या मते महाराष्ट्रातलं हे पहिलंच आंदोलन असेल तर ते आज आम्ही त्या ग्रामीण पोलीस स्टेशनचं आज प्रतिकात्मक स्वरूपात उद्घाटन केलेलं आहे. उद्घाटन केलं म्हणजे आम्ही पूजा केली, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री हार ठेवलं, नारळ ठेवलं आणि आम्ही फीत कापायची बाकी ठेवलेली. आज परिस्थिती अशी आहे की हे पोलीस जनतेचं संरक्षणासाठी इथं पोलीस आहे, पण आज कंडिशन अशी आलेली की त्या पोलिसांचं संरक्षण आज करायची वेळ आलेली आहे. कारण आपण जर तिथं जाऊन बघितलं तो स्लॅब पूर्ण म्हणजे खाली यायला लागलेला आहे. आता 8 दिवसापूर्वी आम्ही एका घटनेसंदर्भात गेलो होतो, पाऊस चालू होता, धो पावसाच्या धारा चालू होत्या आणि तो स्लॅब कधी पडेल त्याचा भरोसा नाही. म्हणून त्यांनी आम्हाला मध्ये नेलं त्या पोलीस स्टेशनमध्ये. तिथं बघितलं तर वरती जाळी लावलेली, म्हणजे ती जाळी कधी तुटेल. आता जर 5 किलोचा दगड जरी आला वरती काही पडलं तरी ते वाचल का माणूस तिथून, याचा विचार ह्या प्रशासनाने केला पाहिजे. आज जवळजवळ 2 महिने झाले ही बिल्डिंग तयार आहे आणि कोणाच्या श्रेयवादासाठी जर तुम्ही हे जर ठेवत असाल तर हे चुकीचं आहे. आणि एक तुम्हाला सांगतो का 8 ते 10 दिवसापूर्वी विधान भवनामध्ये एक घटना घडलेली बघा. संजय गायकवाड नावाचा टावेलवाला आमदार, त्याला थोडीफार काहीतरी डाळ खराब आली म्हणून तिने त्या कॅन्टीन कामगाराला मारहाण केलेली. आता मला सांगा मग तोच नाही आता इथं हे करायचं का? मग आता पोलिसांनी पण मग आता कोणाला मारलं पाहिजे? मग आता पोलिसांचा पण जीव धोक्यात आहे ना. आमदाराचा जीव जेवढा महत्वाचा आहे तेवढाच इथं या पोलीस कर्मचारी त्यांचा जीव महत्वाचा आहे. त्यांनी कोणाला मारायचं? मग आता त्यांनी कोणाला मारायचं? जर आमदारावर जर म्हणजे त्याला वाटतं तुझा जीव मग आमच्या कर्मचाऱ्यांचा जीव नाही का? माझी ह्या मुख्यमंत्र्याला उपमुख्यमंत्र्यांना सर्वांना विनंती आहे की येत्या 8 ते 10 दिवसामध्ये तुम्ही जेवढं होईल तेवढं लवकर हे उद्घाटन करा, हे कार्यालय चालू करा. कारण पोलिसांची तर हाल आहेच, पण जवळजवळ हा कोपरा तालुका 80 किलोमीटर म्हणजे जर एकंदरीत हे केलं तर सरासरी 40 किलोमीटरचा परिसर आहे या तालुक्याचा. आणि 40-45 किलोमीटरहून या ठिकाणी नागरिक त्यांच्या व्यथा घेऊन पोलीस कंप्लेंट घेऊन येत असतात. त्यांनाही बसायला जागा नाही. पावसात त्यांची हाल होती, आमच्या माता भगिनी येतात त्यासुद्धा पावसात बाहेर बसावं लागतं, जीवाची गॅरंटी नाही. आणि आत्ता सांगितल्याप्रमाणे तिथं बाथरूमसुद्धा नाही, वॉशरूम नाही. त्या आमच्या पोलीस कर्मचारीची भगिनी त्यांनी काय करायचं? त्यांनी कोणाला व्यथा सांगायची? आमची विनंती, हात जोडून विनंती, आम्ही आत्ता हात जोडतो, जर येत्या 8-10 दिवसात जर काही त्यांनी केलं नाही तर शिवसेना आणि मनसे स्टाईलने याचं उद्घाटन होईल. आणि जोपर्यंत या ठिकाणी हे पोलीस कर्मचारी सर्व येत नाही तोपर्यंत मग आम्ही हे पुढचं आंदोलन हातात घेतलं तर आम्ही थांबवायचं नाही. आणि जी पण परिस्थिती निर्माण होईल कायदा आणि सुव्यवस्थेची त्याला सर्वस्वी जबाबदार या ठिकाणचे स्थानिक लोकप्रतिनिधी आणि सरकार राहील. हेच या ठिकाणी मी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.